सातपुड्याच्या पायथ्याशी पुन्हा एकदा वन्य हल्ल्यांचा थरार समोर आला आहे। अकोट तालुक्यातील मार्डी गावात वाघाने शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला करत गाय ठार केली। वन विभागाच्या निष्क्रियतेवर आता संतप्त सवाल उपस्थित होत आहेत। सातपुडा निसर्गाचं वैभव म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता शेतकऱ्यांसाठी भीतीचं केंद्र बनत चालला आहे। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मार्डी गावात थेट वाघाने शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मार्डी येथील शेतकरी वजीर मोरे यांच्या शेतातील गोठ्याजवळ बांधलेल्या गायीवर रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला केला। वाघाने गाय फरफटत नेऊन ठार केल्याने सकाळी हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून रात्री शेतात किंवा गोठ्याजवळ जाण्याचीही भीती निर्माण झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे मार्डी आणि आसपासच्या परिसरात याआधीही वन्य प्राण्यांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या होत्या, तरीही वन विभागाकडून ना नियमित गस्त, ना संरक्षणात्मक उपाय, ना इशारा यंत्रणा प्रभावीपणे राबवली गेली। शेतकऱ्यांसाठी गाय म्हणजे केवळ जनावर नाही, तर उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे। एका क्षणात तो आधार हिरावून घेतला गेला। नुकसान भरपाई कधी मिळणार आणि ती मिळणार तरी का, हा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे। वन्यजीव संरक्षण महत्त्वाचं आहे, पण शेतकऱ्यांच्या जीवित व मालमत्तेचं संरक्षण कुणाची जबाबदारी? जर वेळीच पिंजरे, गस्त आणि ठोस उपाययोजना राबवल्या नाहीत तर पुढचा बळी जनावराचा नसेल, ही भीती आज सातपुड्याच्या पायथ्याशी ठळकपणे व्यक्त होत आहे।